नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या. मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं होतं मनरेगाच्या एका अभियानाविषयी. ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला किंवा गरीब कुटुंबाला सुविधा संपन्न बनवण्यासाठी मनरेगातर्फे एक अभियान चालवण्यात येत आहे, सुविधा संपन्न कुटुंब, ज्यामध्ये त्यांनी कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचा वेगवेगळ्या प्रकारांनी विचार केला आहे. म्हणजे असं की मुलांचं कुपोषण असतं तर ते कुपोषण घालवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, किंवा महिलांना निरनिराळे आजार असतात, ॲनिमिया असतो, किंवा त्यांच्या वेळेचं नियोजन कसं करायचं, या सर्व बाबींचा विचार ह्या अभियानामध्ये केलेला आहे. आणि महिलांच्या वेळेच्या नियोजनाबाबत विचार करत असताना स्वयंपाकघरामध्ये त्यांना नेमक्या कुठल्या उपकरणांची गरज आहे ह्याचाही विचार या अभियानामध्ये केलेला आहे. आणि नुसता विचार नाही, ही उपकरणं खरेदी करण्यासाठी नेमकं तुम्ही काय करा हेही सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मंडळी, म्हणूनच सामाजिक कामांबरोबरच वैयक्तिक लाभाचीही कामं आपण मनरेगामधून करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपल्याला मजुरीही मिळते आणि त्यातून उपजीविकाही मिळते, आणि हे सहज शक्य. ही सारी माहिती आपल्याला समजावून सांगितली अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार सरांनी. गरिबांचं भलं व्हावं ह्याच उद्देशाने मनरेगाची वाटचाल सुरू आहे. त्यासाठीच मनरेगाला आपण सहकार्य करण्याची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने अशा वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर आपण रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, तुम्हाला अतिशय आवडेल. तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक बघायला पाहिजे. त्यातही युवा वर्गाने मात्र आजची जी माहिती आहे ना, ही अगदी काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. कारण मंडळी, नजीकच्या कालखंडामध्ये आपला देश हा युवा लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. त्याच अनुषंगाने युवा वर्गाला रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांना विविध प्रशिक्षण, शिक्षण, ज्ञान देण्यासाठी निरनिराळ्या पातळ्यांवरून प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतली जात आहे. कारण निव्वळ शिक्षण घेऊन रोजगार मिळत नाही आहे, त्याला प्रशिक्षणाची जोड लागते आहे. आणि हे प्रशिक्षणसुद्धा कौशल्य प्रशिक्षण असण्याची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने मंडळी, भारतातलं पहिलं कौशल्य विद्यापीठ साकारत आहे आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. भविष्य काळात विद्यार्थ्यांना रोजगारक्षम व उद्योजक बनवण्यासाठी सुसंगत असा अभ्यासक्रम तयार करून तो राबवणारे विद्यापीठ असावे, असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. महाराष्ट्र सरकारच्या नेमक्या याच योजनेसाठी पूरक असा हा विद्यापीठाचा संकल्प आहे. शासनाचा हा दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल अशा प्रकारे या परिसराची रचना केलेली आहे. हा परिसर या कल्पनेचे प्रतीक असून शून्य उत्सर्जन असलेला, म्हणजेच नेट झिरो कॅम्पस असा भारतातील पहिला परिसर असेल व ऊर्जा प्रणालींमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर असेल. कौशल्य शिक्षण आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे स्टेट स्किल्स युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ याचा निर्माण करणे. आणि ही आता आपली स्टार्ट झालेली आहे. आज आपण याच्या भूमिपूजनचा समारंभ माननीय कुलपती जे चान्सलर आहे युनिव्हर्सिटीचे रमेशभाई सर आणि आपले जे आदरणीय उपमुख्यमंत्री आहे आणि वित्त व नियोजन विभागाचे आपले श्री देवेंद्र फडणवीस सर आणि आपले जे विभागाचे मंत्री महोदय आहे
मंगल प्रभात लोढा यांची उपस्थितीमध्ये झालेलं आहे. विद्यापीठाच्या वास्तूचं जे भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे आणि अगदी 6 महिन्याच्या छोट्याशा कालावधीत या फास्ट स्पीडमध्ये आपल्याला जागेची उपलब्धता करून मिळालेली आहे. आणि आता उपमुख्यमंत्री, गव्हर्नर सर, इंडस्ट्रीज मिनिस्टर, स्किल्स मिनिस्टर या सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे असं वाटतंय की आपण खूप चांगल्या स्पीडने काम करू शकू. तरी हे गव्हर्नमेंटच्या एक स्किल युनिव्हर्सिटी होणे सर्वात आवश्यक होता आणि एवढं अत्यंत कमी कालावधीमध्ये आज त्याच्या सर्व भूमिपूजन होऊन त्याला भूमिपूजन झालेलं आहे. आणि ह्या जागा निवडताना मी पण शोधत होतो आणि ते पनवेलसारखे असं एक चांगला कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी हा वास्तू होणार आहे आणि एक इंटरनॅशनल दर्जाच्या ते हे युनिव्हर्सिटी होईल. आणि या युनिव्हर्सिटी पुरतं नाही याच्या ते अजून 200 अफिलिएटेड सेंटर्स राहतील, रिजनल सेंटर्स राहतील. मंडळी, आपल्या राज्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुराक होणार आहे हे कौशल्य विद्यापीठ आणि त्यासाठीच आपल्या राज्यामध्ये कौशल्य विकास विभागाची घोडदौड सुरू आहे. आपल्या राज्यातल्या युवा वर्गासाठी प्रशिक्षणाची जोड देण्यात येत आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे विविध कोर्सेसही चालवण्यात येतात आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला महास्वयं पोर्टल याच्यावर नक्कीच मिळेल. मंडळी, आज आपण आपल्या राज्यातल्या पहिल्या कौशल्य विद्यापीठाच्या भूमिपूजन आणि कोनशिला समारंभाला जाणार आहोत. आपल्या राज्याचे राज्यपाल माननीय रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. कौशल्य, पर्यटन आणि महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत हेही या प्रसंगी उपस्थित होते. कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉक्टर रामास्वामी एन आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि स्वागत झाल्यानंतर डॉक्टर अपूर्वा पालकर यांनी प्रास्ताविक केलं. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी आज ही खूप सुंदर आणि सुवर्ण संधी आहे. कारण भारतात पहिल्यांदा इंटिग्रेटेड कॅम्पस ज्याच्यामध्ये ITI व कौशल्य विद्यापीठ यांचा समावेश एकाच वास्तूत झालेला आहे आणि आज याचं भूमिपूजन इथे संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची अगदी नुकतीच स्थापना झालेली आहे आणि आम्ही अगदी 6 महिन्याच्या छोट्या कालावधीत शासनाने आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. ही अगदी आश्चर्यजनक गोष्ट आहे की शासनात आपण काम इतक्या फास्ट पेसमध्ये आपण काम केलेलं आहे आणि आपल्याला बांधकामाला सुद्धा मान्यता मिळालेली आहे. कौशल्य विकास विभागाची माहिती आणि त्याची कार्यपद्धती याविषयीची अधिक माहिती मनीषा वर्मा मॅडमने दिली. आणि अभिमान याच्यासाठी तो लेजिटिमेट प्राईड आहे सर, याच्यासाठी की कुठलीही इमारतीची बांधकाम, आकृतीबंध, नियतव्यय याची वाट न बघता आपले कर्तव्यदक्ष VC आणि आमची विभागाची संपूर्ण टीमने आमचं हे जे युनिव्हर्सिटी ज्याचं आज भूमिपूजन आपण बघत आहेत त्याचं अकॅडमिक लॉन्च आम्ही पूर्वीच 1 नोव्हेंबरला नोबेल लॉरिएट जे होते प्रोफेसर रिचर्ड रॉबर्ट्स यांचे हस्ते केला होता. आणि बरेचसे नवीन कोर्सेस, MTech प्रोग्राम इन सायबर सिक्युरिटी, MTech क्लाउड कम्प्युटिंग अँड डेव्हऑप्स, MTech इंडस्ट्री 4.0 अँड IoT, BBA in रिटेल मॅनेजमेंट, MBA इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर्स याची सर्व तयारी करण्यात आली होती. आपल्याला माहीतच आहे की जर स्किल युनिव्हर्सिटी यशस्वी करायची असेल तर इंडस्ट्रीसोबत त्याच्या अंडरस्टँडिंग, त्यांची गरज समजून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स किती महत्त्वाची असतात. तसेच जागतिक दर्जाचं जर कॉन्टेंट क्रिएशन आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपली जी बेंचमार्किंग आहे डिझाईनची, कोर्स करिक्युलमची, ती बेस्ट स्टँडर्ड्सना करावी लागतात. त्यासाठी मला आपल्याला सांगताना खूप हर्ष होत आहे की हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ऑनलाईन कोर्सेसचे डिझाईन थिंकिंग, बिझनेस ॲनालिटिक्स, इकॉनॉमिक्स फॉर मॅनेजर्स असे कोर्सेसच्या धर्तीवर आपण अभ्यासक्रम डिझाईन केलेले आहे.
कौशल्य विद्यापीठ आणि ITI पनवेलची नवीन वास्तू जुलैमध्ये तयार होईल असं आश्वासन यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा यांनी दिलं। हम सबके लिए पनवेल के इस इलाके के अंदर जो मुंबई के लिए खुला हुआ द्वार है, शुरुआत है, वहाँ पर आज कौशल्य विकास पीठ की, महाराष्ट्र की पहली कौशल्य विकास पीठ की स्थापना में आप सबका स्वागत करते हुए डिपार्टमेंट को भी हर्ष हो रहा है, मुझे भी बहुत हर्ष हो रहा है। 2014 के अंदर जब माननीय नरेंद्र भाई मोदी जी ने देश के अंदर पहला स्किल डिपार्टमेंट बनाया था, तब भी उनके मन में ये था कि स्किल डिपार्टमेंट का मतलब ये है कि गाँवों के बच्चे गाँवों में रहें, शहरों की बजाय गाँवों के अंदर गाँव से संबंधित, किसान से संबंधित कौशल्य विकास का हो और उसके लिए बच्चों को वहीं पर काम मिले। और 2015 में तब माननीय देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र के अंदर जब ये डिपार्टमेंट शुरू किया तो उनके भी यही शब्द थे। और इसके लिए जब ये स्किल यूनिवर्सिटी करने की शुरुआत जब बात आई, तब पहले हमने मुलुंड के अंदर जगह थी हमारे पास में, अंदर नवी मुंबई के अंदर ये जगह देखने के पहले सारे शहरों की जगह देखने के बाद में देवेंद्र जी ने कहा कि ये गांवों के लिए, गांवों के लोगों के लिए नजदीक का द्वार बने, और इसलिए पनवेल के अंदर आज हम यहाँ पर ये स्किल यूनिवर्सिटी शुरू कर रहे हैं। उद्योग आणि कौशल्य विकास विभागानं एकत्रित काम करण्याची गरज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रसंगी व्यक्त केली। मी आज देवेंद्रजींना दुसरी एक वाही या ठिकाणी देतो। माझं मंगल प्रभात लोढ़ा साहेबांची चर्चा झाली की जोपर्यंत स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्री हे जोपर्यंत एकत्र काम करत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की जास्त जॉब देखील क्रिएट होणार नाहीत। आणि म्हणून येत्या महिन्याभरामध्ये आम्ही देखील दोघं मिळून असं एक धोरण आणू की इंडस्ट्रीला नक्की काय पाहिजे। म्हणजे पनवेलमध्ये आज जरी हे युनिव्हर्सिटी झाली असली तरी पनवेलच्या आजूबाजूला ज्या काही MIDCs आहेत किंवा आता विमानतळ होतंय किंवा आमचा जो समुद्र किनारा आहे याला नक्की कसलं एज्युकेशन पाहिजे या संदर्भात मी मंगल प्रभात लोढ़ा साहेबांची चर्चा करेन। आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठमोठ्या MIDC आहेत तिथं आम्ही दोघं मिळून अशा पद्धतीनं स्किल डेव्हलपमेंट युनिट प्रत्येक ठिकाणी उभी करण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांना देतो। राज्यात 15,000 स्टार्टअप असून लवकरच नवी मुंबई येथे स्टार्टअप हब तयार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्याला मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, हेही त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पाडला आणि मंगलजींनी सांगितलं की पुढच्या जुलैपर्यंत इमारत उभी करायची आहे। मंगलजी, तुम्ही स्वतः लक्ष घातलं तर ती नक्कीच उभी होईल याचा मला विश्वास आहे, कारण या महाराष्ट्रात आणि देशात नव्हे तर देशाच्या बाहेरही हजारो इमारती तुम्ही स्वतः रेकॉर्ड स्पीडमध्ये उभ्या केल्या आहेत आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभ्या केल्या आहेत। त्याच्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की ही इमारतही अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची इमारत या ठिकाणी आणि अतिशय वेगामध्ये ही इमारत या ठिकाणी तयार होईल। खरं तर कौशल्य प्रशिक्षण या विषयाला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून चालना दिली। आपले राष्ट्रपती, पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे नेहमी असं म्हणायचे की 2020 साली भारत हा जगातला सर्वात तरुण देश होणार आहे। भारताची 65% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या दरम्यानची त्या ठिकाणी असणार आहे, सरासरी वय 25-27 वर्ष असणार आहे। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताने कौशल्य प्रशिक्षणावर जर भर दिला तर भारत जगाच्या पाठीवरची एक महत्त्वाची अर्थव्यवस्था तयार होऊ शकतो। आणि म्हणून त्या तरुणाईच्या भरोश्यावर ते सांगायचे की 21वे शतक हे भारताचं शतक आहे। दुर्दैवाने फारसं लक्ष कोणी त्याच्याकडे दिलं नाही, पण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी विंडो आपल्याला आहे ही परमनंट नाही आहे। 2020 ते 2035 याचा पहिला टप्पा आहे, 2035 ते 2050 दुसरा टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपण ह्यूमन रिसोर्स, मानव संसाधन तयार करू
तेवढ्या वेगानं आपण विकसित होऊ शकतो. आपल्या राज्यात कौशल्य क्रांती आणण्यासाठी या कौशल्य विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचं राज्यपाल माननीय रमेश बैस यांनी या प्रसंगी सांगितलं. बड़ी खुशी की बात है कि इस 9 वर्ष के पहले सप्ताह में ही महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय का भूमि पूजन संपन्न हो रहा है. इस अवसर पर मैं विश्वविद्यालय का और विशेषकर विश्वविद्यालय की प्रथम कुलगुरु डॉक्टर अपूर्वा पालकर का हृदय से अभिनंदन करता हूं. देवियों और सज्जनों, सैमुअल हंटिंग्स की पुस्तक द क्लैश ऑफ सिविलाइजेशन के अनुसार वर्ष 1750 में विश्व व्यापार में भारत की हिस्सेदारी लगभग 25% थी. कपास, ऊन, लिनेन और रेशम में हमारा कपड़ा माल दुनिया भर में प्रसिद्ध था. एक छोटे से माचिस के बॉक्स में समा जाए ऐसी सिल्क की साड़ियाँ यहाँ हमारे देश में तैयार होती थी. हम गहने, जेम्स स्टोन, मिट्टी के बर्तनों, चीनी मिट्टी के बर्तनों और हर तरह की गुणवत्ता और मिट्टी के पात्र के लिए भी जाने जाते थे. भारत देश धातु विज्ञान में अग्रणी था, जो लोहे, स्टील, चांदी और सोने के बेहतरीन कामों के लिए जाना जाता था. भारत में वास्तुकला और इंजीनियरिंग चरम सीमा पर विकसित हो चुकी थी. भारत न केवल सबसे बड़े जहाज निर्माण करने वाला देश था, बल्कि इसके पास भूमि के समुद्र के द्वारा महान वाणिज्य और व्यापार भी था, जो सभी ज्ञात सभ्य देशों तक फैला हुआ था. कहने का तात्पर्य, हमारा देश 3 शताब्दी पहले ही दुनिया का स्किल्ड कैपिटल रहा है. उन ऊंचाइयों को फिर से एक बार हासिल करके देश को दुनिया का स्किल कैपिटल बनाना, इस दिशा में हमारा प्रयास होना चाहिए. अत्याधुनिक, प्रशस्त आणि जीवनाच्या विविध बाबींची प्रशिक्षण देणारी ही अत्याधुनिक वास्तू ही नजीकच्या काळामध्ये नक्की साकारेल आणि त्यातून आपल्या युवा वर्गाला मिळेल प्रशिक्षण आणि ज्ञान. त्यातून ते रोजगारक्षम होतील, त्यांची आर्थिक उन्नती होईल. मंडळी, या कौशल्य विद्यापीठाचा नेमका उद्देश काय आहे तेही आपण समजून घेऊया. आपण राज्य कौशल्य विद्यापीठची जी निर्मिती केलेली आहे त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की जे काही कॉन्टेम्पररी आता जे पुढे भविष्यात ज्याला आपण इंडस्ट्री 4.0 कोर्सेस म्हणतो, ज्याची उद्योगमध्ये खूपच गरज आहे आणि एक हायर लेवलची मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल्सची जी मेन पॉवर आहे, जे सिनियर मॅनेजमेंट पोझिशन्समध्ये निर्णायक भूमिका घेऊ शकतात इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्यासाठी विविध क्षेत्रामध्ये मनुष्यबळ तयार करणं. आणि जो काही आपण हा स्किल डेव्हलपमेंट सोसायटीमध्ये आपण ट्रेनिंग देतो किंवा ITIमध्ये मुलं ट्रेनिंग होऊन बाहेर पडतात, त्याला हा क्रेडिट ट्रान्सफर सिस्टम राहणार आहे. म्हणजे आता एक ITI केलेला मुलं पण तो त्यांच्या स्किल ग्रेडप्रमाणे ते युनिव्हर्सिटीला जाऊ शकतात, PhDपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे लेटरल एंट्री पण राहील, म्हणजे त्यांना त्या सेक्टरमध्ये ते तसं इम्प्रूव्ह करायचे आहे त्या आरामात करू शकतो. मला ते एक फार आनंदाच्या गोष्टी आहे आणि हा लवकरात लवकर हे मोठा कॅम्पस उभे होईल असं अपेक्षा आहे. मंडळी, कौशल्य विकास विभागाचे भरपूर कोर्सेस आहेत, तेही समजून घ्या. काही स्पेशलायझेशन करायचे असेल तर बरेचसे कोर्सेस लॉन्च करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये मास्टर्स आहे सायबर सिक्युरिटीमध्ये, IoTमध्ये, BBA रिटेल मॅनेजमेंट, असे जे आधुनिक लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, आता मीडिया, असे ॲनिमेशन, असे बरेचसे कोर्सेस आहेत. त्याचे व्यतिरिक्त महिलांसाठी ज्यांचं करिअर ब्रेक झालेलं आहे त्यांना एक इंडस्ट्रीसोबत टायअप करून IT इंडस्ट्रीसोबत त्यांना एक 6 महिन्याचा कोर्स देणं आपली विद्यापीठ देते, ज्याचे मार्फत त्यांना जे करिअर ब्रेक झालेलं आहे पुन्हा त्यांना इंडस्ट्रीमध्ये अद्यावत त्यांना परत त्यांच्या करिअर सुरू करता येईल. याच्याशिवाय जी आमची विविध जे काही ग्लोबल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याशी पण आपलं अकॅडमिक पार्टनरशिप्स याच्यामध्ये अपेक्षित आहे. जे बाकीचे नामवंत इन्स्टिट्यूशन्स देशामध्ये आहेत त्यांच्याशी पण आपण टायअप्स करणार आहोत. आपल्याकडे आता मॅन्युफॅक्चरिंगचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आज DCM साहेब पण त्याच्या भाषणामध्ये, ते युनिव्हर्सिटीच्या भाषणामध्ये उल्लेख केला आहे. म्हणजे इंडस्ट्री 4.0 फ्युचरिस्टिक स्किल्स आहे
हे सर्व गोष्टी ते आता फक्त इंडस्ट्रीपुरतं नाही आहे. आता त्या फिनटेक असेल किंवा बाकी तो सायबर सिक्युरिटी असेल, मार्केटिंग असेल, जो काय आपल्या इकॉनॉमी तसं ते सर्व्हिस सेक्टरपासून सर्व वाढत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे स्किलिंगची आवश्यकता आहे. आता नागपूर ITIमध्ये तो आपल्या राफेल फ्लाईटच्या तो मेकॅनिक्स आहे, तो इवन इंजिनिअरिंग केलेला मुलं इंजिनिअरिंग नंतर तो ह्या ट्रेनिंग घेतात, 2 वर्षाच्या ट्रेनिंग घेतात, मग चांगला जॉब ऑफर पण मिळेल. बघा मंडळी, नागपूर ITIमध्ये चक्क राफेल विमानाचे स्पेअर पार्ट तयार केले जातात. इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा हे कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यानंतर ह्या गोष्टी साध्य होत आहेत. मुलं त्यांच्या आवडीच्या फील्डवर तो अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्या महास्वयं पोर्टलवर हे सर्व माहिती आम्ही दिलेलं आहे. तर इनोव्हेशन सोसायटीच्या असेल, रोजगाराच्या असेल किंवा आपल्या स्किल डेव्हलपमेंटच्या असेल, ह्या सर्व माहिती आपण दिलेलं आहे. आपल्याला जो काय कोर्स आवडेल, आपल्या डिमांड आहे, आपल्याला आवड आहे, त्याच्या ते आपण शॉर्ट कोर्सेस आपण विनामूल्य देतो. आपल्या कुठल्या कोर्सेससाठी मुलांकडून आपण ते फी घेत नाही आहे. मंडळी, या कौशल्य विकास विभागाची ही जी निरनिराळी प्रशिक्षणं आहेत, अभियानं आहेत, योजना आहेत, याविषयीची सविस्तर माहिती यापुढे आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. ही प्रशिक्षणं तुम्ही नक्की घ्या आणि त्यासाठीच हे आहे कौशल्य विद्यापीठ. हो, मला खूपच याच्यावर अभिमान वाटते आणि मला ईश्वरला आभार पण व्यक्त करायचे आहे की त्यांनी माझी कालावधीमध्ये हे नवीन जे आपले तरुणांसाठी महाराष्ट्राचे आर्थिक म्हणजे जे GDP आहे महाराष्ट्राच्या, जे काही इथे नवीन येणारी इंडस्ट्रीज आहे त्यांच्यासाठी आणि आपले सर्व युवांसाठी एक कौशल्य संवर्धन करण्याची आणि त्यांना उच्चतम शिक्षण देण्याची अशी संधी म्हणजे माझ्या विभागाला मिळालेली आहे या निमित्ताने. आणि हे विद्यापीठचं भविष्य उज्ज्वल व्हावं याची प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांकडून याच्या सहकार्याची अपेक्षा करते. आपल्या देशातल्या युवा वर्गाच्या भवितव्यासाठीच हे कौशल्य प्रशिक्षण आहे. या अशा प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करून त्याचा जगभरात पुरवठा करण्याचं सरकारचं हे अभियान आहे आणि हे अभियान यशस्वी होत आहे. अर्थात त्यासाठी आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने कौशल्य विद्यापीठाविषयीची माहिती देणारा आपला आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील, ते जरूर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. रयतेच्या दरबारमधला प्रत्येक एपिसोड जर का तुम्हाला बघायचा असेल ना, तर यूट्यूबवरती आमची चॅनल आहेत. जनता दरबार आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने ही चॅनल आहेत, ज्याच्यावरती हे सगळे एपिसोड आम्ही लोड केलेले आहेत. हे तुम्ही जरूर बघा. त्यातली जी माहिती आहे ना, या माहितीमुळे तुमचा लाभ नक्कीच होईल आणि आमची ही जी 2 चॅनल आहे ना, ही तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. मंडळी, रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रक्षेपित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. मंडळी, सोमवारी रात्री 9 आणि शनिवारी सकाळी 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण या माहितीमुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होणार आहे. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.